नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण 5 नंबरचा टॉपिक इव्होल्यूशन, ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ लाईफ पाहतोय. त्याच्यामध्ये काल आपण RNA हायपोथेसिस पूर्ण केलं. आता पुढचा पॉईंट आहे ऑर्गॅनिक इव्होल्यूशन. आता इव्होल्यूशन या शब्दाचा इव्होल्यूशन ॲक्च्युली लॅटिन वर्ड आहे. फ्रॉम व्हॉल्वर टू रोल असा त्याचा अर्थ आहे. मीन्स द ॲक्ट ऑफ अनरोलिंग ऑर अनफोल्डिंग ऑफ नेचर. अनरोलिंग म्हणजे रोलिंग म्हणजे गुंडाळणे त्याच्या विरुद्ध, आणि अनफोल्डिंग म्हणजे आपण फोल्ड करतो, गुंडाळतो त्याच्या विरुद्ध. इट ब्रिंग्स अबाउट ऑर्डरली चेंजेस फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. या इव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये ऑर्डरली क्रमाक्रमाने चेंजेस होत गेले एका फॉर्मपासून दुसऱ्या फॉर्मपर्यंत. These changes result in descendants becoming different from the ancestor. आणि हे जेव्हा चेंजेस होत गेले त्यावेळेला पूर्वीचे जे होते त्याच्यापेक्षा नवीन जे आहेत ते वेगळे तयार होत गेले. ॲन्सेस्टरपेक्षा डिसेंडंट जे आहेत त्याच्यापासून तयार झालेले डिफरंट फॉर्म्समध्ये तयार झाले. ऑर्गॅनिक इव्होल्यूशनची डेफिनेशन आपल्याला पाहायची आहे. ऑर्गॅनिक इव्होल्यूशन कॅन बी डिफाईन्ड ॲज स्लो याचा अर्थ सावकाश, हळूहळू, ग्रॅज्युअल, हळूहळू. कंटिन्युअस म्हणजे सातत्यानं होणारी प्रोसेस. अँड इरिव्हर्सिबल चेंजेस म्हणजे एकदा झालेला बदल पुन्हा माघारी जात नाही. दॅट इज इरिव्हर्सिबल चेंजेस थ्रू विच द प्रेझेंट डे कॉम्प्लेक्स फॉर्म्स ऑफ द लाईफ डेव्हलप. की ज्याच्यामुळं आत्ताचे जे प्रेझेंट डे लाईफ फॉर्म्स आहेत ते डेव्हलप झाले. याचाच अर्थ इव्हॉल्व झाले. इव्हॉल्व म्हणजे प्रगत. फ्रॉम देअर सिम्पल प्री एक्झिस्टिंग फॉर्म्स. आणि हे तयार कशापासून झाले? त्याचे जे प्री एक्झिस्टिंग फॉर्म्स आहेत त्याच्या अगोदरची जी अवस्था आहे त्याच्यापासून. अकॉर्डिंग टू चार्ल्स डार्विन इव्होल्यूशन इज डिसेंट विथ मॉडिफिकेशन. चार्ल्स डार्विनच्या मते इव्होल्यूशनची डेफिनेशन आहे डिसेंट विथ मॉडिफिकेशन. डिसेंट म्हणजे नवीन तयार झालेले, त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन झाले. यू हॅव ऑलरेडी स्टडीड द लेमार्क्स थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स इन 10th स्टँडर्ड. ॲक्च्युली इव्होल्यूशनची तुम्ही लेमार्कची थेरी शिकलेला आहात. इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर हे 10वीच्या वर्गामध्ये. अकॉर्डिंग टू धिस थेरी द ट्रेट्स आर ॲक्वायर्ड. या थेरीनुसार ट्रेट्स या शब्दाचा अर्थ कॅरेक्टर ॲक्वायर होतात. ॲक्वायर म्हणजे ग्रहण होतात, आत्मसात केले जातात. ड्यू टू इंटरनल फोर्सेस. कशामुळं? आतून आलेल्या फोर्सेसमुळे. चेंजेस इन एन्व्हायरमेंट बदलती जी परिस्थिती आहे, सभोवतालचं वातावरण जे बदलतं त्याच्यानुसार. न्यू नीड्स नवीन ज्या गरजा आहेत त्याच्यानुसार. अँड यूज म्हणजे वापर. अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. पुढचा महत्त्वाचा मुद्दा त्यातला आहे यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन म्हणजे ऑर्गनचा वापर आपण कसा केला त्याच्यानुसार. आफ्टर सेव्हरल जनरेशन इट गिव्ज राईज टू न्यू स्पीसीज. आणि अशा प्रकारे बदल होत होत बऱ्याचशा जनरेशन झाल्यानंतर नवीन स्पीसीज जन्माला येते. धिस थेरी वॉज डिस्प्रूव्ड बाय जर्मन बायोलॉजिस्ट ऑगस्ट वेसमॅन. ही थेरी आपल्याला मांडलेली आहे जर्मन बायोलॉजिस्टनी ऑगस्ट वेसमॅननी. हू कट द टेल्स ऑफ द मेनी रॅट्स. त्यांनी एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं? रॅटच्या टेल्स कट केल्या फॉर सेव्हरल जनरेशन, कितीतरी पिढ्या. बट कुड नॉट फाइंड एनी चेंज इन साईज ऑफ द टेल इव्हन आफ्टर बघा आता याच्यामध्ये की त्यांनी टेल कट केल्या आणि त्या टेल कट केल्यानंतर पुढच्या जनरेशनमध्ये मात्र त्याला काही फरक जाणवला नाही. साधारणतः 21 जनरेशनपर्यंत त्यांनी एक्सपेरिमेंट केला. पण टेल ज्या कट केलेल्या होत्या त्या पुढच्या पिढीमध्ये तशा काही त्याला बघायला मिळाल्या नाही. ही कन्क्लुडेड दॅट व्हेरिएशन्स प्रोड्यूस्ड इन सोमॅटिक सेल्स आर नॉट इनहेरिटेड. मग त्यांनी काय सांगितलं की व्हेरिएशन्स म्हणजे जे वेगवेगळे बदल होतात, चेंजेस होतात. व्हेरिएशन्स या शब्दाचा अर्थ डिफरन्सेस इन इंडिव्हिज्युअल्स ऑफ सेम स्पीसीज. हे सोमॅटिक सेलमध्ये जर तयार झाले, याला सोमॅटोप्लाझम म्हटलं, तर ते इनहेरिट होत नाहीत. व्हाईल व्हेरिएशन प्रोड्यूस्ड इन जर्म सेल, मात्र ते व्हेरिएशन जर्म सेलमध्ये झाले तर मात्र ते काय होतात? इनहेरिट होतात. आर इनहेरिटेड टू नेक्स्ट जनरेशन
अँड ही प्रपोज द थेरी ऑफ जर्म प्लाझम. आणि मग त्यांनी थेरी मांडली जर्म प्लाझमची. याच्यानंतर जे सायंटिस्ट आहेत, आपल्याला डार्विन सायंटिस्टचं एक्सपेरिमेंट पाहायचं आहे. डार्विनिझम म्हणतात. बिफोर डार्विनिझम सेव्हरल थेरीज वेअर प्रपोज टू एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन. डार्विनच्या पूर्वी बऱ्याचशा थेरीज मांडल्या गेल्या इव्होल्युशनची प्रोसेस सांगण्यासाठी. फ्यू ऑफ देम आर एक्सप्लेन बिलो. याच्यामध्ये काही थेरी सांगितलेल्या आहेत. पहिली आपण जी आत्ता बघितली, लेमार्क पब्लिश द थेरी ऑफ ओरिजिन ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर विच वॉज देन रूल्ड आउट. त्या काळामध्ये लेमार्क नावाच्या सायंटिस्टनी जी थेरी सांगितली ती नंतरच्या काळामध्ये स्वीकारली गेली नाही किंवा ती नाकारली, रूल्ड आउट. आता डार्विनिझम. चार्ल्स डार्विन नावाचे सायंटिस्ट आहेत बघा, त्याचा फोटोग्राफ इथं दिलेला आहे. डार्विनिझम थेरी ऑफ ओरिजिन ऑफ स्पीसीज बाय नॅचरल सिलेक्शन. आणि यांनी जी थेरी मांडलेली आहे इव्होल्युशनची, त्याला ओरिजिन ऑफ न्यू स्पीसीज बाय नॅचरल सिलेक्शन असं म्हटलं जातं. चार्ल्स डार्विन ॲज अ नॅचरलिस्ट ट्रॅव्हल्ड एक्सटेन्सिव्हली द वर्ल्ड ओव्हर फ्रॉम 27 डिसेंबर 1831 टू ऑक्टोबर 1836. हे जे डार्विन नावाचे सायंटिस्ट आहेत ते नॅचरलिस्ट होते, म्हणजे निसर्गतज्ञ होते. ते ट्रॅव्हल करत होते एक्सटेन्सिव्हली, फार मोठ्या प्रमाणात त्यांनी ट्रॅव्हलिंग केलं. साधारणतः 27 डिसेंबर 1831 ते ऑक्टोबर 1836. आणि मग नंतर ते रिटर्न झाले इंग्लंडला. बेस्ड ऑन हिज कलेक्शन. आणि या प्रवासामध्ये त्यांनी जे कलेक्शन केलं ऑफ लिव्हिंग अँड फॉसिल मटेरियल, लिव्हिंग मटेरियलचा अभ्यास केला, फॉसिलचा अभ्यास केला. ही पब्लिश्ड ए बुक द ओरिजिन ऑफ स्पीसीज बाय नॅचरल सिलेक्शन इन 1859. याच्या आधारे त्यांनी एक बुक पब्लिश केलं, द ओरिजिन ऑफ स्पीसीज बाय नॅचरल सिलेक्शन, 1859 मध्ये. बिफोर पब्लिशिंग हिज बुक ही वॉज व्हेरी मच इन्फ्लुएन्स्ड बाय सी लायसेल. त्यांनी हे पुस्तक सांगण्यापूर्वी किंवा पब्लिश करण्यापूर्वी त्याच्यावरती प्रभाव होता, इन्फ्लुएन्स होता. त्या सायंटिस्टचं नाव आहे, ते ॲक्च्युली जिओलॉजिस्ट आहेत, सी लायसेल, who pointed out that natural forces that existed in past are same as those existing at present. नॅचरल फोर्सेस जे आहेत पूर्वीच्या काळी काम करत होते तसेच आत्ताच्या काळी काम करणारे आहेत. डार्विन ऑब्झर्व दॅट नॅचरल फोर्सेस रिझल्टेड इन चेंजेस इन द अर्थ क्रस्ट. डार्विनने असं ऑब्झर्व केलं की नॅचरल फोर्सेस हे कसे निर्माण होतात, तर अर्थ क्रस्टमध्ये ते निर्माण होतात अलॉंग साऊथ अमेरिका. ही ऑब्झर्व व्हरायटी ऑफ स्ट्रेंज प्लॅन्ट. त्यांनी बरेचसे स्ट्रेंज म्हणजे अनोळखी प्लॅन्ट आणि ॲनिमल्सचा अभ्यास केला गॅलापागोस आईसलँडवरती अँड अदर नियर बाय आईसलँड इन आर्चिपिलॅगो इन टर्म्स ऑफ व्हेरिएशन्स बिटवीन टॉर्टायझेस अँड फिशेस. टॉर्टाईज आणि फिशेसमध्ये काय व्हेरिएशन्स आहेत त्याच्यासाठी त्यांनी या आईसलँडवरती अभ्यास केला. सिमिलर ऑब्झर्वेशन वेअर आल्सो मेड बाय वॅलेस. याच पद्धतीनं वॅलेस नावाच्या शास्त्रज्ञांनी ऑब्झर्वेशन दिली, निरीक्षणं सांगितली. ही वॉज आल्सो इन्फ्लुएन्स्ड बाय आर मॅल्थस. यांच्यावरती आणि प्रभाव होता माल्थस नावाच्या सायंटिस्टचा, जे होते इकॉनॉमिस्ट. इकॉनॉमिस्ट म्हणजे अर्थतज्ञ. who worked on human population mentioning that, की ज्यांनी काम केलं होतं ह्युमन पॉप्युलेशनवरती आणि त्याच्यामध्ये ते मेन्शन करत होते रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल ऑफ ह्युमन इज ग्रेटर दॅन अदर्स. त्यांनी असा अभ्यास केला होता की ह्युमनचं जे रिप्रोडक्शनचं पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल म्हणजे ॲबिलिटी, कपॅसिटी, ताकद, स्ट्रेंथ ऑफ ह्युमन ही जास्त आहे बाकीच्यांपेक्षा. धिस रिझल्टेड इन मल्टिप्लिकेशन ऑफ ह्युमन पॉप्युलेशन विदाऊट करस्पॉन्डिंग इन्क्रीज इन फूड सप्लाय. आणि याच कारणांमुळं ह्युमनच्या पॉप्युलेशनमध्ये मल्टिप्लिकेशन झालं की जिथे इन्क्रीज इन फूड याचा काही विचार केला गेला नाही. धिस इन्क्रीज लीड टू कॉम्पिटिशन. आणि याच्यामुळं काय झालं, पुढं कॉम्पिटिशन निर्माण झालं, स्पर्धा निर्माण झाली. अँड स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन स्पीसीज. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्वासाठी झगडणं ह्युमन स्पीसीजमध्ये सुरू झालं. ही वॉज आल्सो इन्फ्लुएन्स्ड बाय प्लांट ॲनिमल ब्रीडर्स. प्लांट आणि ॲनिमल ब्रीडर्सचाही त्यांच्यावर प्रभाव होता. हू
बाय युझिंग आर्टिफिशियल सिलेक्शन अल्टर्ड, आर्टिफिशियल सिलेक्शनचा वापर करून त्यांनी चेंज केले कॅरेक्टरिस्टिक ऑफ कल्टिवेटेड प्लांट्स अँड डोमेस्टिक ॲनिमल्स. काही ॲनिमल्समध्ये आणि काही प्लॅन्टमध्ये त्यांनी कॅरेक्टर बदलले आर्टिफिशियल सिलेक्शनच्या आधारे. या पद्धतीनं आपण पहिल्यांदा डार्विनिझम पाहिलं. आता डार्विनिझमचे जे मेन पॉईंट्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.